कल्पना करा, एका अत्यंत अंधाऱ्या खोलीत एक माणूस खिडकीजवळ अगदी शांत उभा आहे. अगदी स्तब्ध. हो, आणि खोलीत फक्त रस्त्यावरून येणारा एक हलकासा प्रकाश आहे. रस्त्या पलीकडून कोणीतरी त्याच्यावर अत्यंत बारीक नजर ठेवून आहे, कधीही हल्ला करण्याच्या तयारीत. राईट. पण जेव्हा आपण त्या खिडकीपाशी जातो आणि अगदी जवळून पाहतो, तेव्हा एक अत्यंत धक्कादायक सत्य समोर येतं. तो खिडकीपाशी उभा असलेला माणूस खरा नसून एक मेणाचा पुतळा आहे. बापरे. आणि तोही कोणा सामान्य माणसाचा नाही, तर जगातील सर्वात हुशार मानल्या जाणाऱ्या डिटेक्टिव्हचा, म्हणजेच स्वतः शर्लॉक होम्सचा मेणाचा पुतळा. एक्झॅक्टली. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की स्वतःच्याच जीवाच्या रक्षणासाठी किंवा शत्रूला फसवण्यासाठी त्याला स्वतःचाच पुतळा का बनवावा लागला असेल. हे खूप गूढ आहे. हो ना? हां. तर आज आपण ह्याच रहस्याचा वेध घेणार आहोत. किताब की मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण आर्थर कॉनन डॉयल्स यांच्या द ॲडव्हेंचर ऑफ द माझारीन स्टोन या केसच्या आतल्या पानांवर नजर टाकणार आहोत. अगदी बरोबर. आणि आपला उद्देश फक्त ही चोरी कशी झाली हे पाहणे नाहीये. राईट. तर शेरलॉकच्या तपास पद्धतीत अचानक आलेला हा नाट्यमय बदल तो त्याच्या मानसिकतेबद्दल काय सांगतो याचा आपण आज शोध घेणार आहोत. नक्कीच. कारण ही केस खूपच वेगळी आहे. तर ह्या केसच्या केंद्रस्थानी आहे 1,00,000 पाऊंडांचा पिवळा धमक हिरा, माझारीन हिरा. हो. आणि हा हिरा थेट राणीच्या मुकुटातून चोरीला गेलाय. म्हणजे संपूर्ण देशाची प्रतिष्ठा पणाला लागलीये. हं. आणि या चोरीचा तपास आता बेकर स्ट्रीटवरच्या त्या प्रसिद्ध खोलीत येऊन पोहोचला आहे. कथेच्या सुरुवातीलाच आपण पाहतो की डॉक्टर वॉटसन आणि तो नोकर बिली त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रचंड भीती आहे. खोलीत लावलेले जाड पडदे, खिडकीपाशी ठेवलेला तो हुबेहूब पुतळा, हे सगळे एक भयंकर वादळ येण्याची चाहूल देत आहे. राईट. चला तर मग आपण एक इन्व्हेस्टिगेशन पार्टनर म्हणून विचार करूया. आपण जर वॉटसनच्या जागी असतो आणि आपल्या मित्राचा असा मेणाचा पुतळा पाहिला असता तर नक्कीच आपण हादरून गेलो असतो. साहजिकच आहे. पण इथे मला एक गोष्ट खूप प्रकर्षाने खटकतीये. शर्लॉक होम्सचं हे आत्ताचं वागणं त्याच्या नेहमीच्या क्लासिक इन्व्हेस्टिगेशन पद्धतींपेक्षा पूर्णपणे वेगळं नाही का वाटत? हा एक खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात, कारण आपण शेरलॉकला नेहमी एका वेगळ्या, अतिशय तर्कशुद्ध रूपात पाहिलं आहे. हो ना. म्हणजे नेहमी मॅग्निफाईंग ग्लास घेऊन पायांचे ठसे शोधणारा शेरलॉक आपल्याला सवयीचा आहे. राईट. सिगारेटच्या राखेवरून गुन्हेगाराची उंची ओळखणारा, एक्झॅक्टली. जमिनीवरील मातीचे कण तपासून निष्कर्ष काढणारा शेरलॉक. पण आज तो अचानक एका नाटकातल्या कलाकारासारखा का वागतोय? म्हणजे तो वेषांतर करून म्हातारीचं सोंग घेतोय, स्वतःचा मेणाचा पुतळा खिडकीत ठेवून शत्रूला चकवा देतोय. हे एखाद्या अंबुद्धिबाळाच्या खेळासारखं वाटतंय, जिथे शेरलॉक स्वतःलाच एक प्यादा म्हणून वापरतोय. हा एवढा थिएट्रिकलपणा का? कारण इथे समोरचा शत्रू सामान्य नाहीये. हे फक्त नाटक नाहीये, हा एक अत्यंत विचारपूर्वक रचलेला सायकोलॉजिकल ट्रॅप आहे, मानसशास्त्रीय सापळा. अच्छा. हो. ज्या माणसाचा शेरलॉक शोध घेत आहे तो आहे काउंट सिल्व्हियस. हा माणूस अल्जेरियामध्ये सिंहांची शिकार करणारा एक अत्यंत क्रूर आणि अनुभवी शिकारी आहे. बापरे, सिंहांची शिकार? हो. तो फक्त एक चोर नाही, तर एक हिंसक प्रवृत्तीचं गुन्हेगार आहे. रस्त्यापलीकडून स्ट्रॉबेंजी एअरगनने तो कधीही गोळी घालू शकतो. त्यामुळे टॅव्हर्नियर या फ्रेंच मूर्तिकाराने बनवलेला तो पुतळा म्हणजे शेरलॉकची ढाल आहे. पण मला एक सांगा, जर शेरलॉकला माहीत होतं की हा सिल्व्हियस हिंसक आहे आणि तो बाहेरून गोळी मारू शकतो, तर त्याने पोलिसांना बोलावून त्याला थेट अटक का नाही करवली? हाच तर या केसचा गाभा आहे. जर पोलिसांनी सिल्व्हियसला रस्त्यावर अटक केली असती तर तो हिरा कधीच मिळाला नसता. पोलिसांकडे सिल्व्हियस विरुद्ध कोणताही सबळ पुरावा नव्हता. शेरलॉकला फक्त गुन्हेगार नको होता, त्याला तो मुकुटातला माझारीन हिरा परत हवा होता. अरे च्छा, म्हणजे त्याला रंगेहात पकडायचं होतं. अगदी. गुन्हेगाराने स्वतःच तो हिरा आपल्या लपवलेल्या जागेतून बाहेर काढणे गरजेचं होतं. शिवाय मगाशी मी म्हटल्याप्रमाणे तो कधीही गोळी चालू शकला असता. त्यामुळे तो पुतळा सिल्व्हियसला त्याच्याच जाळ्यात ओढण्याचं एक हत्यार होतं. म्हणजे शिकारी आणि शिकार यांचा हा जीव घेणारा खेळ आहे. आता इथे आपण एक क्षण थांबूया आणि विचार करूया, या क्षणी शर्लॉकने वॉटसनला तातडीने पोलिसांना बोलवण्यासाठी बाहेर का पाठवलं असेल? राईट. त्याला एकट्याने सामना का करायचा होता? हो. चला, शर्लॉकची पुढची चाल काय असेल याचा आपण अंदाज लावूया. कारण तो स्वतःचा जीव असा सहज धोक्यात घालणार नाही.
नक्कीच नाही. आणि इथेच खऱ्या तणावाला सुरुवात होते. जेव्हा काउंट सिल्व्हियस आणि त्याचा साथीदार बॉक्सर सॅम मर्टन खोलीत येतात, तेव्हा निर्माण झालेला तणाव अक्षरशः कापता येण्यासारखा आहे. हो, कारण सॅम मर्टन हा शारीरिक ताकदीने परिपूर्ण पण बुद्धीने थोडा मंद असा माणूस आहे. आणि सिल्व्हियस हा अत्यंत तीक्ष्ण आणि क्रूर आहे. या दोघांची जोडी शर्लॉकने मुद्दाम एकाच खोलीत आणलीय. आणि इथेच या कथेला एक अत्यंत रंजक वळण मिळतं. जेव्हा ते खोलीत येतात तेव्हा सिल्व्हियस रागाच्या भरात त्या मेणाच्या पुतळ्यावर आपली काठी उगारतो. त्याला वाटतं की तो शर्लॉकला मारतोय. हो, पण शर्लॉक अत्यंत शांतपणे खऱ्या रूपात समोर येऊन त्याला थांबवतो. राईट. त्यानंतर शर्लॉक त्याच्या खिशातून एक छोटी डायरी काढतो आणि त्या डायरीतून तो सिल्व्हियसचे सगळे जुने गुन्हे वाचून दाखवतो. म्हणजे मिसेस हॅरॉल्डच्या इस्टेटचं प्रकरण, मिनी वॉरंडरची केस, 1892 मधील ट्रेनमधील चोरी. हो, आणि बँकेचा खोटा चेक. हे सगळं तो इतक्या शांतपणे वाचतो की जणू तो एखादं वर्तमानपत्र वाचतोय. शर्लॉकचा मानसिक दबाव तंत्राचा, सायकोलॉजिकल प्रेशरचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. तो सिल्व्हियसला दाखवून देतोय की त्याचे सगळे कच्चे दुवे शर्लॉकच्या हातात आहेत. जर ही डायरी पोलिसांच्या हातात गेली तर कमीत कमी 20 वर्षांची शिक्षा होऊ शकते. बापरे. पण या संवादात शर्लॉक एक अत्यंत खतरनाक खेळी खेळतो. कोणती खेळी? तो अचानक L.K. सँडर्स नावाच्या एका माणसाचा उल्लेख करतो. तो सिल्व्हियसला भासवतो की सँडर्सने सिल्व्हियसला धोका दिलाय आणि पोलिसांना सगळी आतली माहिती दिलीय. एक मिनिट, इथे मला एक गोष्ट खटकते. सिल्व्हियस हा सिंहांची शिकार करणारा अत्यंत सावध, संशयखोर आणि क्रूर गुन्हेगार आहे. तो शर्लॉकच्या या खोट्या सँडर्सच्या कथेवर इतक्या सहजासहजी कसा विश्वास ठेवतो? खूप रास्त प्रश्न आहे. म्हणजे अशा सराईत गुन्हेगाराला इतक्या साध्या शब्दांनी फसवणं खरंच शक्य आहे का? हो, आणि याचं उत्तर गुन्हेगारी मानसिकतेच्या पॅरानॉयामध्ये दडलंय. पॅरानॉया म्हणजे सतत वाटणारी भीती. अगदी. जेव्हा तुम्ही स्वतः गुन्हेगार असता तेव्हा तुमचा कोणावरच विश्वास नसतो. शर्लॉकला प्रिझनर्स डिलेमा म्हणजेच कैद्यांची कोंडी ही संकल्पना अचूक माहिती आहे. अच्छा, म्हणजे जिथे दोन गुन्हेगार एकमेकांना फसवण्याची शक्यता असते. राईट. गुन्हेगारी जगात जेव्हा स्वतःचा जीव किंवा स्वातंत्र्य धोक्यात असतं तेव्हा लॉयरिटीज क्षणार्धात संपतात. तुझा जीव की माझा जीव अशी परिस्थिती येते तेव्हा प्रत्येकजण स्वतःला वाचवण्यासाठी दुसऱ्याला विकायला तयार असतो. अरे च्या, म्हणजे शेरलॉक मुद्दाम सिल्व्हियसच्या त्याच भीतीचा आणि असुरक्षिततेचा फायदा घेतोय तर? अगदी बरोबर. शेरलॉक त्यांच्यात संशयाचं बीज पेरत आहे. जेव्हा तो सँडर्सच्या खोट्या धोक्याबद्दल बोलतो तेव्हा सिल्व्हियसला वाटतं की जर सँडर्सने मला धोका दिला असेल तर हा माझ्या शेजारी उभा असलेला माझा साथीदार सॅम मर्टन देखील मला धोका देऊ शकतो. एक्झॅक्टली. शेरलॉक त्यांच्यातली एकजूट आणि विश्वास तोडण्याचं काम करतोय. तो त्यांना शारीरिक पातळीवर हरवण्याआधीच मानसिक पातळीवर पराभूत करत आहे. हे खरोखरच अफाट आहे. तो एका अदृश्य शस्त्राने त्यांच्यावर वार करतोय. असा हा मानवी स्वभावाचा आणि गुन्हेगारीचा खेळ समजून घेताना एक वेगळीच मजा येते, नाही का? नक्कीच. आणि म्हणूनच अशाच अनेक चित्तथरारक केसेस आणि मानवी मनाचे खेळ आपण किताबकेवर यापुढेही उलगडत जाणार आहोत. आपल्या प्रवासात अनेक आश्चर्य वाट पाहत आहेत. होय. पण आता या बंद खोलीत पुढे काय घडतंय त्याकडे वळूया. आपण पुन्हा एकदा इन्व्हेस्टिगेशन पार्टनर म्हणून विचार करूया. चालेल. जर आपल्याकडे कोणतेही शस्त्र नसेल आणि समोर दोन खुनी उभे असतील तर त्यांच्याकडून तो हिरा आपण कसा काढू? विचार करा. खरंच खूप मोठा प्रश्न आहे. कारण शर्लॉकने त्यांच्या मनात भीती तर निर्माण केली, पण हिरा अजूनही त्यांच्याकडेच आहे. राईट. आणि इथे शर्लॉकने जो मास्टर स्ट्रोक लावलाय तो थक्क करणार आहे. हो ना. शर्लॉक अत्यंत हुशारीने त्यांना विचार करण्यासाठी आणि हिरा परत करण्यासाठी 5 मिनिटांचा वेळ देतो. तो सिल्व्हियसला म्हणतो की तुम्ही ठरवा हिरा द्यायचा की 20 वर्षे तुरुंगात जायचं. आणि हे सांगून तो स्वतः आतल्या खोलीत निघून जातो. आणि मग काही क्षणातच आतून व्हायोलिनचा अतिशय मधुर आवाज येऊ लागतो. हो, हॉफमनची बार्कारोल नावाची ती धून असते. राईट. आता सिल्व्हियस आणि मर्टन यांना वाटतं की शेरलॉक आत संगीत ऐकण्यात आणि व्हायोलिन वाजवण्यात व्यस्त आहे. आणि मग ते दोघे चर्चा करतात. सिल्व्हियसला खात्री पडते की आता कोणी पाहत नाहीये म्हणून तो त्याच्या सिक्रेट पॉकेटमधनं तो पिवळा धमक माझारीन हिरा बाहेर काढतो. ते ठरवतात की शर्लॉकला खोटा मार्ग सांगायचा आणि तो हिरा घेऊन ॲम्स्टरडॅमला पळून जायचं. पण ते पूर्णपणे विसरतात की ते कोणाच्या घरात उभे आहेत आणि ज्या माणसाशी ते खेळत आहेत तो त्यांच्यापेक्षा कितीतरी पावलं पुढे आहे. अगदी.
ते हिरा बाहेर काढतात आणि अचानक खिडकीजवळची ती पुतळ्याची खुर्ची गरकन फिरते आणि त्यातून खुद शर्लॉक होम्स पिस्तूल घेऊन त्यांच्यासमोर उभा राहतो. हा बापरे. म्हणजे हा तर एखाद्या जादूगाराचा प्रयोग वाटतोय. जादूगार जसं लोकांचं लक्ष एका जागी वेधून दुसरीकडेच आपली करामत करतो, तसंच काहीसं हे आहे. एक्झॅक्टली. पण मला इथे एक मुख्य प्रश्न पडतो. जर शर्लॉक इथे बाहेर खुर्चीवर होता, तर मग आत व्हायोलिन कोण वाजवत होतं? हाच. काय सांगताय? हो, तो एका ग्रामोफोनचा म्हणजे रेकॉर्ड प्लेअरचा आवाज होता. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ही कथा ज्या काळात घडते तेव्हा ग्रामोफोन हे एक अत्यंत नवीन आणि आश्चर्यकारक तंत्रज्ञान होतं. अरे वा! म्हणजे शर्लॉकने त्या तंत्रज्ञानाचा वापर एका ऑडिटरी इल्युजन म्हणजेच श्रवणीय भ्रमासाठी केला. अगदी बरोबर. जेव्हा माणसाचे कान एखादा आवाज ऐकतात तेव्हा मेंदू त्या आवाजाच्या उगमावर विश्वास ठेवतो. जेव्हा सिल्व्हियस आणि मर्टनने आतून व्हायोलिनचा आवाज ऐकला, तेव्हा त्यांचा कन्फर्मेशन बायस जागा झाला. राईट, त्यांना वाटलं की शर्लॉक आत व्यस्त आहे. याच वेळाचा फायदा घेऊन शर्लॉक पडद्यामागच्या एका सिक्रेट डोअरमधून गुपचूप बाहेर आला आणि त्याने त्या मेणाच्या पुतळ्याची जागा स्वतः घेतली. क्या बात आहे! जर आपण ह्या सगळ्याकडे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की शर्लॉकने त्यांच्या मेंदूला पूर्णपणे हॅक केलं होतं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हो. त्याने त्यांच्या डोळ्यांची आणि कानांची एकाच वेळी फसवणूक केली. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर ठाम विश्वास ठेवतो तेव्हा आपलं लक्ष बाकीच्या गोष्टींकडे अजिबात जात नाही. खरं आहे. सिल्व्हियसला वाटलं की व्हायोलिन वाजतंय म्हणजे शर्लॉक आत आहे आणि जो खुर्चीवर आहे तो एक निर्जीव पुतळा आहे. आणि हेच तंत्र शारीरिक ताकदीचं नसून 100% मानसिक दबावाचं होतं. शर्लॉकने स्वतः काहीही न करता त्यांना तो हिरा बाहेर काढायला भाग पडला. राईट. जरा कल्पना करा, आपण जो पुतळा म्हणून ज्याच्याकडे ते दुर्लक्ष करत होते तोच शर्लॉक जेव्हा पिस्तूल घेऊन उभा राहतो तेव्हा त्या दोन गुन्हेगारांची अवस्था काय झाली असेल? त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली असणार. मॉर्टन तर इतका मंद होता की त्याला सुरुवातीला कळलंच नाही की हा पुतळा अचानक जिवंत कसा झाला. हा बिचारा. तो अक्षरशः गोंधळून गेला होता. पण सिल्व्हियसला मात्र आपला पराभव मान्य करावा लागला, कारण आता पिस्तूल थेट त्याच्या डोक्यावर होतं आणि हिरा त्याच्या हातात होता. पण ही केस इथेच संपत नाहीये. गुन्हेगारांना पकडल्यानंतर पोलिसांची एंट्री होते आणि त्यानंतर येते ती लॉर्ड कॅन्टलमेअर यांची एंट्री. हां. आणि इथे शेरलॉकने केलेली खोडसाळपणाची हद्द आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच. मला सांगा, हे लॉर्ड कॅन्टलमेअर नेमके कोण होते? लॉर्ड कॅन्टलमेअर हे एक अत्यंत उच्चपदस्थ सरकारी अधिकारी आहेत, पण ते सुरुवातीपासूनच शेरलॉकच्या क्षमतेवर सतत संशय घेत असतात. त्यांना वाटत असतं की शेरलॉक या प्रकरणात काहीच करू शकणार नाही. अच्छा, म्हणजे त्यांना शेरलॉक हा फक्त एक हौशी गुप्तहेर वाटतो. अगदी. आणि मग शेरलॉक त्यांना कसा धडा शिकवतो बघा. तो अत्यंत चालाकीने तो माझारीन हेरा लॉर्ड कॅन्टलमेअर यांच्याच मोठ्या ओव्हरकोटच्या खिशात गुपचूप टाकतो. हो. आणि मग अत्यंत गंभीर चेहरा करून तुम्हीच हिरा चोरला आहात आणि तो तुमच्याच खिशात आहे असा त्यांच्यावरच आरोप करतो. हे दृश्य कथेमध्ये खरोखरच नाट्यमय आणि थोडं विनोदी आहे. लॉर्ड कॅन्टलमेअर प्रचंड संतापतात, पण जेव्हा ते स्वतःच्या खिशात हात घालतात आणि तो लाखो पाऊंडांचा हिरा त्यांच्याच हातात येतो, तेव्हा त्यांची अवस्था खरोखरच पाहण्यासारखी असते. त्यांचा सगळा अहंकार गळून पडतो. राईट. पण इथे ना आपण थोडा वेगळा विचार करूया. मला इथे एक शंका येते. एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यासोबत असा प्रॅक्टिकल जोक करणं थोडं अति नाहीये का? म्हणजे शर्लॉक असा विक्षिप्तपणे का वागतोय? तो आपला मुद्दा साध्या पद्धतीने का नाही मांडत? इथेच आपल्याला शर्लॉकची मानसिकता आणि त्याचा लपलेला अहंकार दिसून येतो. अहंकार. हो. शर्लॉकला अथॉरिटीचा, विशेषतः जे लोक पदावर बसून त्याच्या बुद्धिमत्तेवर संशय घेतात, त्यांचा प्रचंड राग येतो. हा त्याचा स्वतःची श्रेष्ठता सिद्ध करण्याचा एक मार्ग आहे. म्हणजे त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची. अगदी. तो लॉर्ड्सनं दाखवून घेतो की त्यांचा तो सुरक्षित मानला जाणारा खिस्सा देखील त्याच्या बुद्धीपुढे आणि हातचलाकीपुढे किती असुरक्षित आहे. अच्छा. तो एक प्रकारे त्यांना नोर बोलता सांगतोय की तुम्ही मला शिकवू नका की माझं काम कसं करायचंय. म्हणजे शेरलॉकचा स्वतःचा एक प्रचंड मोठा इगो आहे आणि तो सुखावण्यासाठी तो असे विनोद करतो. राईट. आणि हेच त्याला एक मानवी रूप देतं. तो फक्त एक विचार करणारी, तर्क लावणारी मशीन नाहीये, तर भावना, इगो आणि राग असलेला एक माणूस आहे. आणि कधी कधी तो गुन्हेगारांपेक्षाही जास्त विक्षिप्त वागू शकतो. नक्कीच. या पूर्ण केसमधून एक गोष्ट अतिशय स्पष्ट होते की खरी बुद्धिमत्ता म्हणजे फक्त जमिनीवरचे क्लूज शोधणे नाही,
तर माणसाचं मन वाचता येणे. अगदी बरोबर. शेरलॉकने काउंट सिल्व्हियसचा इगो आणि सॅम मर्टनचा मूर्खपणा या दोन्ही गोष्टींचा त्यांच्याच विरुद्ध हत्यार म्हणून वापर केला. आणि जर आपण बारकाईने विचार केला तर आपल्या लक्षात येईल की शेरलॉक होम्स हा गुन्हेगारांसारखाच विचार करू शकतो. किंबहुना त्यांच्याहून एक पाऊल पुढे जाऊन तो सापळे रचतो. त्याला मानवी मनातील अंधाऱ्या जागांची पूर्ण जाणीव आहे. राईट. मग एका महान डिटेक्टिव्ह आणि एका मास्टरमाइंड गुन्हेगारामध्ये नेमकी रेष कुठे आखायची, हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणारा आहे. हो ना. पण जाता जाता आपण एका वेगळ्या गोष्टीवर नक्की विचार करूया. या केसमध्ये शर्लॉकने जमिनीवरचे मातीचे कण, पायांचे ठसे किंवा सिगारेटची राख शोधण्याऐवजी निव्वळ नाटकीपणाचा, ग्रामोफोनसारख्या तंत्रज्ञानाचा आणि मानवी भ्रमाचा वापर केला. हो, हे नेहमीपेक्षा खूप वेगळं होतं. हो, मग खऱ्या आणि भौतिक पुराव्यांवर आधारित तपासाचा तो सुवर्णकाळ इथेच संपला होता का? आणि आज आपण ज्याला सायकोलॉजिकल प्रोफायलिंग म्हणतो, त्याची बीजं शर्लॉकच्या याच नाटकीपणात दडलेली आहेत का, याचा विचार करणे नक्कीच रंजक ठरेल. अगदी. या केसने आपल्याला केवळ एक चोरी कशी उलगडली हे दाखवले नाही, तर मानवी मनाचे अनेक गुंतागुंतीचे पैलू दाखवले. एका मेणाच्या पुतळ्यापासून सुरू झालेला हा प्रवास माणसाच्या इगो आणि जगण्याच्या धडपडीपर्यंत येऊन पोचला. जर तुम्हालाही अशाच गुंतागुंतीच्या केसेस, मानवी स्वभावाच्या छटा आणि रहस्यमय कथा आपल्या या इन्व्हेस्टिगेशन पार्टनरसोबत मिळून सोडवायच्या असतील, तर किताबकेला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा. हो, कारण आपली पुढची केस याहूनही थरारक असणार आहे. तोपर्यंत सतर्क रहा आणि विचार करत रहा, कारण कधीकधी जे उघड्या डोळ्यांना दिसतं ते सत्य नसतं आणि जे सत्य असतं ते सहज दिसत नाही.